नमस्कार, स्वागत आहे आपलं स्वादिष्ट खमंग किचनमध्ये. आज आपण घावण्याचं पीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत. तर इथे आपण हा तांदूळ घेतलेला आहे. हा साधाच तांदूळ आहे जो आपण रोज घरात वापरतो तो तांदूळ आहे. तांदूळ कुठलाही घेतला तरी चालतो, रेशनचा किंवा मग कुठलाही साधा जो चिकट नसेल. इंद्रायणी किंवा चिकट तांदूळ घ्यायचा नाही आहे आणि नवीन तांदूळ शक्यतो घेऊ नये. तांदूळ जुनाच असला पाहिजे, मग छान होतात घावणे. आणि आता आपण हे तांदूळ स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेणार आहोत. आपण हे 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीत नितळत ठेवलेले आहेत. आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे. आणि ते पाणी पूर्ण निथळलं की मग आपण अशा कॉटनच्या कपड्यावर पसरून घ्यायचं आहे. हे असे पसरून ठेवायचे आहेत कॉटनच्या कपड्यावर आणि हे घरातच सुकवायचे आहेत. घरातच पंख्याखाली सुकवायचे आहेत. ह्याला 2 ते 3 दिवस लागतात. हे मी असे ट्रेमध्येच कपडा ठेवून त्याच्यावर ठेवलेलं आहे, त्यामुळे उचलायला अगदी सोपं जातं. आता आपण हे 2 दिवसांनी म्हणजे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. आता आपण नंतर सुकल्यावर बघू. हे असेच आपण ठेवणार आहोत. हे आपले आता छान तांदूळ सुकलेले आहेत. हे बघा, एकदम छान कडकडीत सुकवायचे आहेत. ओलसर पण अजिबात राहता कामा नये. तर आता आपण हे बारीक करून आणणार आहोत. तुम्ही चक्कीला किंवा घरघंटीला कुठेही बारीक करून आणायचे आहेत. एकदम बारीक करायचे आहेत. थोडेसे सरसरीत ठेवायचे आहेत. एकदम पण बारीक, खूप बारीक करायचे नाही आहेत पावडरसारखे. तर आता आपण हे दळून आणणार आहोत. हे पीठ आपलं तयार आहे. आपण आता घावणे कसे बनवायचे ते बघूया. इथे मी एक बाउल घेतला आहे. त्याच्यातलं हे पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला हवं तेवढं. त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यात असं पाणी थोडं थोडं घालून हलवून घ्यायचं आहे. एकदम पातळ बॅटर बनवायचं आहे. मी तुम्हाला दाखवते कन्सिस्टन्सी. हे बघा, असं पातळ झालं पाहिजे. ठेवून 10-15 मिनटं तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे तवा तापत ठेवूया गॅसवर. तवा चांगला तापवून घ्यायचा आहे. आपला तवा चांगला तापलेला आहे. हा मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे. तुम्ही बिडाचा तवाही घेऊ शकता, त्याच्यावर पण छान येतात घावणे. आणि ह्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं. आणि आता आपण हे बॅटर प्रत्येक वेळी खालून असं हलवायचं आहे, कारण वरती पाणी राहतं आणि मग ते खाली पीठ तसंच राहतं. आपण आता तव्यावर घावणे घालून घेत आहोत. मी इथे चमच्याने घातले आहे, पण तुम्ही एखाद्या वाटीने घातले तर ते व्यवस्थित छान येतात. आणि थोडं 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे बघा, 2 मिनटांनी आपलं झालेलं आहे. आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे. आता आपले छान झालेलं आहे. हे काढून घेऊया आता आपण असेच सर्व बनवून घेऊयात. आता हे आपले मस्त घावणे रेडी आहेत. तुम्ही चहासोबत, चटणीसोबत, कशाबरोबरही खाऊ शकता. नाश्त्याला, जेवणाला कधीही खाऊ शकता. असे मस्त झटपट बनणारे घावणे आपले रेडी आहेत. तर चला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी करून बघा.